80-90% आपलं स्ट्रक्चर आणि बिझनेस बिल्डिंग करण्यामध्ये, राईट. बीवीच्या पलीकडे जाऊन काहीतरी आहे. नेहमी आपण कुठेतरी त्या पीव्ही कॅल्क्युलेशन, ऑर्डर, पैसे, मनी याच्यात अडकलेला असतो. त्याच्यापर्यंत जाऊन काम केलं तर ह्या गोष्टी सगळ्या ऑटोमॅटिक फॉलो करतील. अशा काही गोष्टी आहेत. एक गोष्ट आहे याच्यामध्ये, सख्खी अपलाईन आणि सख्खी डाऊनलाईन जर जवळजवळ बसले असतील जरा दूर म्हणजे दुसरीकडे जाऊन बसा. महत्वाची गोष्ट आहे म्हणजे अपलाईन डाऊनलाईन लाईक दॅट रोशन अँड स्वप्निल जरा स्प्रेड व्हा. सगळे क्रॉसलाईन रेली गोष्ट सांगतो. नंतर काय नुकसान झालं तर मला नाही नाव ठेवायचं म्हणून सांगितलंय. थोडे अपलाईन डाऊनलाईन असेल तर थोडं स्प्रेड व्हा तुमच्यासाठी. पण तुम्ही तिघी सख्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी सगळ्यांना सांगितलं. ओनली फॉर जेंट्स नाही. 40 नाही तुम्ही पण चालतं. डिस्क्लेमर आहे. ओके. आणि आपलं स्ट्रक्चर आहे ना ड्रॉ करा. हे थोडस स्वतःचं वर्क आहे. यू आणि कुणाच्या 4 लेग असतील, कुणाच्या 3 असतील, कुणाच्या 6 लेग आहेत तर ड्रॉ करा. कुणाच्या 8 असतील, कुणाच्या 10 असतील. आता नवीन ज्या लोकांनी बिझनेस स्टार्ट केला त्याच्या कमी असतील. थोडंच अपग्रेडेशन आहे. नवीन जी लोक आहेत अजून डायरेक्ट गेली नाहीत किंवा त्या लेवलला आहे, त्यांचं मोठं स्ट्रक्चर नाही, वेगवेगळ्या लेग नाही आहेत. तुम्ही म्हणता तुम्ही म्हणता डायरेक्ट तुम्ही जरा सख्य बसलाय. ओके. 2 मिनिटांमध्ये आपलं स्ट्रक्चर ड्रॉ करा. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर अशी नावं द्या. नावं टाका म्हणजे तुमच्या कल्पनेचे नाव टाका. ओरिजिनल टाकला तरी चालेल. तुमचं स्ट्रक्चर बुक नाहीये. कागद दिलो साईड, कागद दिलो साईड. ड्रॉप झालं का सगळ्यांचं? पटकन जास्त वेळ नाहीये. मला एक तर वेळ कमी दिलाय. आतवरती करा. झालं त्यांचं. ओके. बऱ्यापैकी झालं. एवढं मोठं स्ट्रक्चर नाही कुणाचं मला माहित आहे. ओके. शॉर्ट आहे, जास्त नाही आहे, पण हा महत्वाचा आहे. तुम्ही याच्यावर लक्षपूर्वक काम करायचं. 3-4 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट आहे तुम्ही टिक करायचं किंवा त्याला मार्क द्या किंवा कमी जादा काही लेखा. कम्युनिकेशन. कम्युनिकेशन म्हणजे काय? बोलणं, चालणं, बोलणं, चर्चा, डिस्कशन, या सगळ्या गोष्टी आहे ना. कम्युनिकेशन तुमच्या ज्या स्ट्रक्चर मध्ये कुठल्या लेग मध्ये जास्त आहे? सगळ्यात जास्त कुठल्या लेग मध्ये होतं? 2 नंबरला कुठल्या लेग मध्ये होतं? 3 नंबरला कुठल्या लेग मध्ये होतं? एवढंच द्या. नंतरचे मग 3च्या खाली आहे असं समजता येईल आपल्याला, है ना. आता लक्षात आलं असं तुम्हाला अपलाईन डाऊनलाईन जरा दूर का बसवते. लिहिलं? ओके. सगळ्यात जास्त कुठं होतं तुम्हाला माहित आहे. दुसरी गोष्ट विश्वास. म्हणजे तुमचा विश्वास त्या लेग मधल्या लोकांच्यावर जास्त आहे किंवा त्या लेग मधल्या लोकांचा तुमच्यावर विश्वास जास्त आहे, आपण ट्रस्ट म्हणतो. असं तुम्ही लिहा. 3 नंबरला 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. सगळ्यात जास्त आहे त्याला 1 नंबर द्या. त्याच्यापेक्षा जरासं कमी आहे 2 नंबर, त्याच्यापेक्षा कमी आहे 3 नंबर. लिह ना बाबा. जांभळ्या द्या राहायचं. एकनाथ सरांचा क्लास आहे. ओके. लिहिलं? झालं का? डन. येस ऑर नो? येस म्हणायचं पण काय आलंय? येस ऑर नो? तिसरं, तुमच्या बोलण्याला तुम्ही एखादी गोष्ट सांगितली, त्यात सबमिशन असेल किंवा काही गोष्ट असेल तर कुठल्या ह्याच्यामध्ये जास्त किंमत मिळते? ज्याला किंमत त्याला काय म्हणतो? क्रेडिबिलिटी.
किंवा काय म्हणू शकतो व्हॅल्यू क्रेडिबिलिटी काय आहे, कुठं जास्त तुम्ही केलेल्या ऍक्टिव्हिटीवर जास्त म्हणजे ऍक्शन घेतली जाते, तुम्ही एखादा सेशन केला, एखादं ट्रेनिंग टीचिंग केलं त्याच्यावर जास्त किंवा गोल सेटिंग केलं, प्रत्येक गोष्टीला तुमच्या सिरियसली घेतलं जातं, क्रेडिबिलिटी म्हणू शकतो आपण तिथं तुम्हाला तुमच्यावर विश्वास ठेवून त्या गोष्टी केल्या जातात. कुठल्या लेगमध्ये आहे व्हॅल्यू काय, व्हॅल्यूला काय मराठीत काय म्हणू शकतो, किंमत हा वेगळा मूल्य, मूल्य हा मूल्य, ठीक आहे. किंमत म्हणजे ते MRP होईल परत. क्रेडिबिलिटी हा ते इंग्लिश मध्ये झालं हो, मी मराठीत विचारतो. आपण पुण्याचे आहे ना सर, आपण पुणेकर. तिसरं गेलं का? येस सर. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर है ना, ऑफसेट असू शकतं. सगळे काही एकाच लेग मध्ये असायला पाहिजे काही गरज नाही. तुम्हाला तुमचं माहित आहे, तुम्हीच बघायचं आहे ते काय आहे ते. चौथा पॉइंट आहे रिस्पेक्ट, म्हणजे तुम्हाला मान सन्मान कुठल्या लेग मध्ये जास्त आहे, हाफ लाईन म्हणून किंवा तुम्ही त्यांचा करताय वगैरे, रिस्पेक्ट त्याला मान सन्मान म्हणू शकतो ना. आदर. आदर आदर एखाद्या लेग मध्ये असतं की 2, 3, 4 मिनिटं तुम्हाला इंट्रोडक्शन देण्यासाठी डाऊनलाईन समोर घेतली जातात. या सरांच्या मुळे माझ्या लाईफ मध्ये व्हॅल्यू ऍडिशन काय झालं वगैरे वगैरे. हा आदर आहे, हा रिस्पेक्ट आहे. तुम्हाला तुमच्याशी बोलताना जरा अदबीनं बोललं जातं, आदरानं बोललं जातं. ते एखाद्या लेग मध्ये हा हे आले ना, हे माझ्या अपलाईन आहेत, एका वाक्यात कार्यक्रम झाला आपला, असं एक काही ठिकाणी असतं. काही ठिकाणी तर अपलाईन आहेत पण सांगायची पण गरज नाही. हा सर चालू करा. या सगळ्या गोष्टी असतात है ना, सर्वांसाठी आहे सगळं, तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी आहे सगळं. ओके, आता त्यातलं कुणाला पॉईंट काय लागत असतील तर तिथेच आहे. ओके, सो या 4 गोष्टी तुम्ही केल्या स्ट्रक्चर ड्रायव्हिंग मध्ये. ह्या 4 गोष्टींचा खूप मोठा रोल आहे. आता थोडंसं अनालिसिस करा, कुठल्या लेग मध्ये पीव्ही व्हॅल्यू किंवा अचिव्हमेंट बिझनेस जास्त येतोय. आणि त्या लेग मध्ये या 4 गोष्टींचं पोझिशन काय, कुठल्या लेवलला. कम्युनिकेशन इज द की ऑफ दिस बिझनेस. या बिझनेसची सगळ्यात महत्वाची की आहे कम्युनिकेशन. आणि नंतरचा जो फॉर्म्युला आहे याला म्हणतात TCR. मी आधी पण शिकवलाय, पण मला वाटतं ऑनलाईन शिकवला होता. या कॅम्प मध्ये हा बोलणं खूप गरजेचं आहे. TCR, ट्रस्ट, क्रेडिबिलिटी अँड रिस्पेक्ट. आणि हा बिझनेसच कम्युनिकेशनचा आहे, ज्यामुळे जिथं कम्युनिकेशन होतं तिथंच या गोष्टी सगळ्या होणार आहेत. येस ऑर नो? ओके, सो मला लेग वाईज, त्या लेग वाईज असं नका सांगायला. कुणी मला 1, 2, 4 आपण एक टेस्ट करूया. विकास सर, या गोष्टी कम्युनिकेशन आणि TCR या गोष्टी ज्या लेग मध्ये आहेत त्याच लेग मध्ये व्हॅल्यूम जास्त आहे की वेगळ्या लेग मध्ये व्हॅल्यूम जास्त आहे? संदीप, त्याच लेग मध्ये नक्की? येस. मंगलताई, ज्यांचं स्ट्रक्चर बऱ्यापैकी त्यांनाच मी प्रश्न विचारतो. कांचनताई, भरत सर, महाराज, हा फॉर्म्युला आहे ना डेल कार्नेगींचा आहे. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीसाठी त्यांनी डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीचा बरेच वर्ष अभ्यास केला. या बिझनेसमध्ये बिझनेसची ग्रोथ, ज्याला सरांनी सकाळी टॉपिक घेतला होता, टर्नओव्हर, बिल्डिंग कसं केलं जातं, लोकांचे कुठं हा बिझनेस कॅच होतो है ना, त्यासाठी त्यांनी हा फॉर्म्युला बनवला आहे TCR, कम्युनिकेशन अँड TCR. आणि डेल कार्नेगी एक ऑर्गनायझेशन असं आहे ज्याला विश्व पितामह म्हटलं जातं जगामध्ये ट्रेनिंग मध्ये. नंतरचे सगळे तयार झाले ते नंतरचे. आता डेल कार्नेगी नाहीत पण त्यांचे इन्स्टिट्यूट आहे, राईट ना, त्यांची युनिव्हर्सिटी आहे. सो आणि ज्यावेळी डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीला ट्रेनिंग देण्याची वेळ आली, डेल कार्नेगीने कधीच ते ऍग्री केलं सक्सेससाठी काम करायला पाहिजे, त्या लोकांच्या लाईफ मध्ये व्हॅल्यू ऍडिशन पाहिजेत आपल्यामुळं है ना, मग बिझनेस वाढतो. कर ना पीव्ही, हो ना कोर, नाही हो ना. 2, 3, 4 महिने, 5व्या महिन्यात टाटा बाय बाय, कॉल उचलणार नाही, व्हॉट्सअपला नो रिप्लाय, हॅलो. ह्या गोष्टी करा, रिस्पेक्ट वाढेल, ट्रस्ट वाढेल, क्रेडिबिलिटी होईल तुमची तिथं, व्हॅल्यू ऍडिशन तुमच्यामुळे त्या लाईफ मध्ये काहीतरी होईल. इथं झालं इथं बिझनेस तुमचा ग्रो व्हायला चालू होतो. स्ट्रक्चर ड्राईव्ह मध्ये हे ऍड करा आणि त्याच्यावर काम करायला चालू करा. पहिली गोष्ट स्ट्रक्चर बिल्डिंग मध्ये टेक्निकल गोष्टी नाही सांगत तुम्हाला, ज्या दिसत नाहीत
गोष्टी. स्ट्रक्चर बिल्डिंग मध्ये जरा आपण बिझनेस मध्ये त्या बिझनेसचा थोडा अनालिसिस पाहिजे. बिझनेस मध्ये काय करावं लागेल, डार्क सर्कल वगैरे सांगितले, तो माझ्याकडे पॉईंट ऍड होता पण बऱ्यापैकी कव्हर झालाय. दिनेश सरांनी काल केलं, आज रणजित सरांनी पण केलंय. ओके, एक सेल्फ अनालिसिस करायचं. सेल्फ अनालिसिस मध्ये आहे ना 3 तारखा आहेत, मी नेहमी सांगतो. 7 तारीख, 14 तारीख, 21 तारीख आणि 28 तारीख. महिन्याच्या 7 तारखेला है ना. आणि तुमचे जेवढे ऍक्टिव्ह लेग आहेत त्यांचे कॉलम करा, नाव लिहून. कमीत कमी 3 महिन्याचा तो तुमच्याकडे डेटा कमीत कमी 3 महिन्याचा असायला पाहिजे. है ना. लास्ट मंथ म्हणजे प्रिवाइस मंथ इथं असेल, त्याच्या आधीचा मंथ म्हणजे काय म्हणू शकतो त्याला आपण, 2 मंथ्स बिफोर काय म्हणू शकतो त्याला आपण. फर्स्ट सेकंड थर्ड घ्या. प्रिव्हियस मंथ तो मागचा झाला. प्रिव्हियस हा, एक काय प्रिव्हियस काय असेल त्याच्या आधीचा आणि आताचा करंट मंथ, असं एक पेज तयार करायचं. कारण पुढच्या महिन्यात काय होणार, हा निघून जाणार महिना, पुढचा करंट मंथ येणार, हे 2 महिने राहणार. आणि ह्याच्या वीकली त्यांचा तुमच्याकडे डेटा असायला पाहिजे की ह्या लेन मध्ये व्हॅल्यू का होता, कसं होतं. याचं कारण काय, आपण बिझनेस करतोय है ना. 7 तारीख, 14 तारीख, 21 तारीख आणि 28 तारीख. जसं गॅस सिलेंडरचं लेडीज आपल्याकडे मार्करनं कॅलेंडरवर मार्क करून ठेवतात, तसं तुम्ही कॅलेंडरवर मार्क करून ठेवू शकता. अलार्म वाजल्यानंतर किती लोक करतील माहित नाही, पण ते कुठंतरी आपल्या घरामध्ये 3 तारखाचं रिमाइंडर ठेवा. तुम्हाला संध्याकाळी त्याच्यावर डेली करणं थोडंसं टफ जाईल, बरेच लोक करतात पण जाईल. मला ही गोष्ट मी भरत सरांच्या घरी बघितली होती, एका ट्रेनिंग मध्ये आम्ही सांगितलं त्यावेळी केलं होतं त्यांनी. आता जरी असेल तर मला वाटतं बोर्डवर असेल आता घरी गेल्यानंतर, है ना. हे करा. त्याच्यासाठी एक स्टिक डेटवर फाईल तयार केली तरी चालेल, है ना. 10, 20, 30, 40, 50 रुपयाचं बुक मिळेल. मला वाटतं 20 रुपयाला नोटबुक मिळतं चांगलं, है ना. 20-25 रुपयाला 25 रुपयाचं नोटबुक घ्या. कोणाला पैसे नसतील तर मला सांगा, मी फोन पे करतो. ओके, बिझनेस करतो ना आपण. ओके, सो ही गोष्ट महत्वाची आहे, हे केलं पाहिजे आपल्याला. आता 21 तारीख माझ्या आठवणीतच नाही राहिली, तू कडकडून निघ, तुझं काय काम नाही या बिझनेस मध्ये. 28 तारखेला मला लिहायचा कंटाळा आलाय, तू येऊच नको, अर्धी पाठ बिस्लरी आहे. हॅलो, अजिबात तिथं स्वतःला तुम्ही दया दाखवायला गेला ना, बिझनेस संपला. स्वतःला दया दाखवायला गेला ना बिझनेस मध्ये की कार्यक्रम झाला आपला समजायचा. अजिबात या गोष्टीमध्ये करू नका, कारण हे तुमच्या डायरेक्ट माइंडवर काम करतं. सपोज इथं ह्या महिन्यात काम करत होता, इथं करत होता आणि इथं त्याला काय झालं हे बघण्यासाठी तुम्ही खाली कम्युनिकेशन चालू करताय. करंट मंथ मध्ये या महिन्यात काय झालं इथं बाबा, काय कन्सिस्टन्सी कमी झाल्या का, कोण कोर गो गेटर जाणार होता तो नाही गेला का, कुणाचं क्वालिफिकेशन नाही झालं का, ह्या अनालिसिस चालू होतात, तुमचं कम्युनिकेशन चालू होतं. इनडायरेक्टली काय होतं, तुम्ही तिथे ऍक्टिव्हिटी चालू करताय. या गोष्टी केल्या पाहिजेत आणि करणं गरजेचं आहे. ओके, डायरेक्ट सेलिंग मध्ये पैसा येतो का नाही येतो, तर 100% येतो. मला वाटतं ह्या आहे ना, आत्ताच्या मला ट्रेनिंग घेतल्यानंतर वेस्टेज मध्ये कळालं, पण आधीच्या प्रिव्हायसिस कंपनीमध्ये सुद्धा आमच्या भिंतीवर असं काहीतरी चिकटवलेलं होतं. प्रत्येक लेख कुठं चालले, काय करते असं चिकटवलेलं होतं. ओके, जी लोक लिडर झालेत ना मोठी मोठी, याच्याकडे रणजित मग्न सरांच्याकडे गेलं तर मला वाटतं लॅपटॉप मध्ये त्यांच्याकडे एक्सेल सीट मध्ये ह्या गोष्टी असतील, राईट. भिंतीवर आहे. रणजित सरांच्याकडे असं तर प्रत्येक लेख मध्ये कुठला, मग यांनी सांगितलं मला वाटतं बेस्ट सगळे टॉपिक बऱ्यापैकी मंगलताईंनी कव्हर केले, है ना. राहिलेले सगळे टॉपिक कव्हर केले, पण थोडंसं टेक्निकली आम्ही सांगतो. मंगलताईंनी पण सांगितले कुणाच्या डेप्थ मध्ये कुठल्या पॉइंटला किती विड्थ मध्ये कोण आहे ते मला विचारा, मी सांगते. हॅलो, त्या वाक्यावर किती लोकांचं लक्ष राहिलं मला माहित नाही, पण त्यांनी खूप चांगलं बोललं. दिस इज द क्वालिटी ऑफ लिडरशिप, राईट. हे त्याच्यामुळे स्ट्रक्चर स्ट्रॉंग होतं. ओके, त्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. नंतरचा कुठला पॉइंट आहे, टॉपिक टू टॉपिक. हा, आता ह्याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे की ह्या ज्यावेळी तुम्ही करताय लेग वाईज या 5 है ना,
कुठल्या लेग मध्ये काय चाललंय, कुठल्या लेग मध्ये असं करंट नुसार करताय. त्यावेळी काय करायचं आहे आपल्याला की कुठल्या लेग मध्ये व्हॅल्यू कमी झालाय, 1 2 3 है ना, तारखा टाका. लेग पण द्या, लेग पण लिहिल्या पाहिजे. तारखेला कॉलम वेगळा येईल ना, अलीकडे लिहिली चालेल, लेग वाईज ह्या दिवशी करायचं. आता काय करायचं, एखाद्या लेग मध्ये 1 नंबर 2 आहे, या लेग मध्ये एक स्ट्रॉंग पॉइंट असतो की त्या लेगचं एक कल्चर असतं, त्या ऑर्गनायझेशनचं एक कल्चर असतं, ओरिएंटेशन असतं. कारण त्याची जे टॉप ऑफ लाईन असते ना, त्याच्यानुसार ती लेग कुठेतरी त्याप्रमाणे ड्राईव्ह होत असते. तर त्यांचा स्ट्रॉंग पॉइंट कोणता आहे तो आपल्याला माहित असायला पाहिजे, त्याला पिच करता आलं पाहिजे. तिथला वीक पॉइंट कोणता आहे त्याला करेक्ट करायचं तिथं, बरोबर. त्यांचा जो वीक पॉइंट आहे, मग तिथं काय त्यांचं कम्युनिकेशन व्यवस्थित नसेल तर तिथं बुक रिडिंग करावं लागेल, है ना. पब्लिक स्किल कमी असेल तर त्याच्यावर तिथं काम करावं. प्रत्येक ऑर्गनायझेशनचं एक वेगळं ओरिएंटेशन असतं. कॉमन सगळ्या गोष्टी आहेत. पण ज्यावेळी आपण ग्राउंड डीसीडी जाणार त्यावेळी प्रत्येक ऑर्गनायझेशनचे बिहेवियर असतो, त्याप्रमाणे तिथं काम करायचं. स्ट्रॉंग पॉइंटला पिच करायचं, तिथं जास्त मोटिवेट करायचं, कारण तिथं जास्त जनरेट होणार असतो व्हॅल्यूम किंवा सेल वाढणार असतो, टर्नओव्हर वाढणार असतो. आणि जो वीक पॉइंट आहे तो करेक्ट करत जायचा. वीक पॉइंट आहे तो करेक्ट करत जायचा, वर्क ऑन इट, त्याच्यावर काम करायचं. त्याच्यासाठी काय काय गोष्टी गरजेच्या आहेत. तुम्हाला ते जमत नसतील तर तुम्ही तुमच्या अपलाईनशी कम्युनिकेशन करून क्रॉस लाईनचे लिडर्सना तिथं बोलून घेऊ शकताय, तिथं ट्रेनिंग करू शकताय. बऱ्याच गोष्टी आहेत तिथं. तुमच्या अपलाईनला या लेगमध्ये माझं असं काम करायचं आहे, राईट. कारण ग्राउंड जाण्यासाठी ह्या खूप गोष्टी महत्वाच्या आहेत. त्या 4 5 6 लेग उभी येण्यासाठी या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ओके, तर तिथं ते काम करावं लागेल. त्या आता फॉर्म्युला नाहीचं मला नाही तर मी कांचनताई शिरीसांना कॉल करणार आहे. कांचनताईचं मला ट्रेनिंग पाहिजे आहे, ग्रुपमध्ये लेडीज आहेत, तिथं फॉर्म्युला नाहीचं, मी कांचनताईंची मदत घेऊ शकतो. आणि आमच्या टीम मध्ये कोणी असाच लिडर्स नाही की तुम्हाला हेल्प नाही करणार, राईट. ओके, जो युनिटी टॉपिक घेतला होता ना संदीप सरांनी, खूप मोठा त्याचा रोल आहे बिझनेस, सगळ्यांचा बिझनेस बिल्ड करण्यासाठी, राईट. सो ही गोष्ट आपल्याला करायची, वीक पॉईंट आणि स्ट्रॉंग पॉईंटवर काम करायचं. एवढंच होतं माझं. स्ट्रक्चर बद्दल जास्त काही सांगायचं नव्हतं, कारण स्ट्रक्चर 6 ऑर्गनायझेशन तुम्हाला ड्राईव्ह करायचे.